नमस्कार, मी डॉक्टर चंद्रशेखर तांबे। सर्वात पहिल्यांदा रवींद्र भैया आणि तुमचं मला कौतुक करायचं आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणावर तुम्ही हा कार्यक्रम आयोजित करताय। आता या क्षणी मला थोडंसं नॉस्टॅल्जिक झालं की पूर्वी लोकमान्य गणेशोत्सव मंडळातर्फे पण आम्ही अशी शिबिरं घेत होतो, पण त्यावेळचा प्रतिसाद आणि आत्ताचा प्रतिसाद याच्यात खूप मोठा फरक आहे। रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान एवढ्यासाठी आहे की त्याच्यामुळे अनेक जीव वाचू शकतात आणि योग्य वेळेला त्यांना जर रक्त मिळालं तर त्याच्यातनं त्यांचं आयुष्य पण घडत असतं। रक्तदानासंबंधीचे काही विशिष्ट गैरसमज असे आहेत की रक्तदान केल्यानंतर शरीरातील शक्ती कमी होते, अशक्तपणा येतो। हा सर्वात मोठा गैरसमज आहे। मी स्वतः रक्तदान करून ऑपरेशनला पण उभं राहिलोय। 4 दिवस कंटिन्युअस काम केलं आहे, 24 तास हॉस्पिटलमध्ये काम केलं आहे, मला कधी थकवा जाणवला नाही। दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी असते की आपल्या दुसऱ्याचं रक्त घेतल्यामुळं आपल्या शरीरामध्ये रोगजंतू निर्माण येतील का आणि आपल्याला आजार होतील का, तर हे प्रमाण पण खूप कमी आहे। तिसरी गोष्ट म्हणजे रक्त घेतल्यानंतर तुमच्या शरीरातलं रक्त कमी जातं, BP लो होतं, या गोष्टी पण चुकीच्या आहेत। त्या प्रत्येकाने पर्टिक्युलरली तरुणांनी पुढे येऊन रक्तदान करावं आणि हे रक्तदान केल्यानंतर प्रत्येकाने एक असा विश्वास ठेवा की आपलं रक्त हे एक जीव वाचवणार आहे, तेव्हा प्रत्येकाने जरूर रक्तदान करावं। नमस्कार, आज माझ्या प्रभाग क्रमांक 19 मध्ये आम्ही सर्व मित्रपरिवारांनी रक्तदान शिबिराचा कार्यक्रम आयोजित केला। या कार्यक्रमाचं नियोजन व औचित्य असं कारण की आपल्या सर्वांचे लाडके नेते, आपल्या सर्वांचे आधारस्तंभ कैलासवासी अभयसिंहराजे भोसले महाराज साहेब यांच्या पुण्यतिथीनिमित्त 4 फेब्रुवारीच्या औचित्य साधून व कॅन्सर दिनानिमित्त हा रक्तदानाचा शिबिराचा आपण सर्व मित्र समूहानं कार्यक्रम आयोजित केला आणि अतिशय युवकांचा चांगला प्रतिसाद आहे आणि सर्वांनी एक चांगलं सहकार्य केलं की जास्तीत जास्त अक्षय ब्लड बँकेला आमच्याकडून व मित्रपरिवाराकडून जास्तीत जास्त डोनर देऊन ब्लड देण्याचं काम हे सर्व मित्रपरिवार करत आहोत। आणि त्याचं कारण की शेवटी हे रक्ताचं नातं हे खरं आहे, पण आज रक्ताच्या ज्यावेळेस खरी रक्ताची गरज लागते त्यावेळेस आपण असं बघत नाही की हे ब्लड कुणाचं आहे आणि कुठून रक्त ते आलेले, पण त्या गरजू रुग्णाला हे रक्त मिळतं आणि त्याचा जीव वाचतो। अतिशय एक चांगला उपक्रम आज माझ्या मित्रपरिवारानं हा नियोजन केला आहे, त्याबद्दल मी सर्व मित्रपरिवाराचं व सर्व डोनर जे ब्लडदान करायला आले त्यांचं सर्वांचं आभार आहे। युवकांचं आपल्या सर्वांचे लाडके नेते श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले बाबाराजे यांच्या मंत्री महोदय यांच्या नेतृत्वाखाली आज आपण चांगल्या पद्धतीनं यांच्या सूचनेनुसार हा रक्तदानाचा शिबिराचा कार्यक्रम घेतलेला आहे। तसेच आमच्या कर्तव्य सोशल ग्रुपच्या अध्यक्षा सौ वेदांतिका राजे भोसले वहिनी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला। सर्व नागरिकांनी, सर्व युवकांनी, सर्व रक्तदान करणाऱ्यांनी सहकार्य केलं आणि अतिशय एक चांगला उपक्रम आम्ही आज सर्वांनी मित्रपरिवारानं हा केलेला आहे। तरी सर्वांनी सहकार्य केल्याबद्दल धन्यवाद आणि हे रक्ताचं नातं हे सर्वांचंच असं पुढं चालू राहणार आहे, कारण का आपण रक्त देताना कधीच बघितलं नाही की हा कुठल्या समाजाचा आहे, तो कुठल्या समाजाचा आहे। हे रक्ताचं नातं असंच कायमस्वरूपी व नेहमी आम्ही युवकांच्या माध्यमातून चांगले असे रक्तदानाचे शिबिर व कार्यक्रम घेऊ। आपण सर्वांनी सहकार्य केल्याबद्दल सर्वांचं धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सातारा।